स्वतः शरद पवार साहेब आपल्यासोबत फोनलाईनवरून जोडले गेलेले आहेत। पवार साहेब, अत्यंत दुःखद अशी ही बातमी आहे, डॉक्टर मनमोहन सिंग यांचं निधन झालेलं आहे। आपल्या काय भावना आहेत? अतिशय देशाच्या दृष्टीने दुःखद ही बातमी आहे आणि व्यक्तीच्या माझ्या दृष्टीने सुद्धा आम्ही एकत्र काम अनेक वर्ष केलं। मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असताना ते रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून मुंबईत होते। त्या काळात आणि त्याच्या नंतरच्या काळामध्ये ते केंद्रीय अर्थ खात्याचे सचिव झाल्याच्या नंतर सुद्धा एक प्रकारची जवळीक होती। नरसिंहरावच्या मंत्रिमंडळामध्ये त्या अर्थमंत्री आणि मी या देशाचा संरक्षण मंत्री आम्ही एकत्रित काम केलं आणि नंतरच्या 10 वर्षाच्या काळामध्ये प्रधानमंत्री असताना त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये कृषी खात्याचं काम माझ्याकडे होतं। त्या सवय कालखंडामध्ये पूर्ण ताकदीने त्याची साथ माझ्या प्रत्येक निर्णयाला होती आणि आम्ही एकत्रित काम केलं। त्याचं वैशिष्ट्य हे होतं की देश अडचणीच्या काळातून जात होता, आर्थिक क्षेत्रामध्ये प्रचंड संकटाचं चित्र होतं, पण त्या संकटावर मात करून पुन्हा एकदा देशाचं अर्थकारण सावरण्यासाठी डॉक्टर साहेबांनी अत्यंत मोलाची कामगिरी केली ती आपण कधी विसरू शकत नाही। त्यांच्या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये आम्ही एकत्रित काम करत होतो। एकच गोष्ट सांगितली की देशाच्या हिताच्यासाठी अखंड चिंता करणारा, धाडसी निर्णय घेणारा, अर्थव्यवस्था अडचणीत असताना ती पूर्ववत आणण्याच्यासाठी ठोस पावलं टाकणारा असा एक थोर देशाचा सुखकर आज आपल्यामध्ये नाहीये। याचं दुःख देशवासियांनाच होईल असं नाही, पण दुनियामध्ये त्यांची प्रतिष्ठा होती, त्याची नोंद ही दुनियामध्ये घेतली जाईल याचा मला पूर्ण विश्वास आहे। आमच्या एका सहकार्याला आपण सगळ्यांना आज ओळखलं याच्यामुळे मी अत्यंत अस्वस्थ आहे। त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखामध्ये मी अंतःकरणापासून सहभागी आहे। पवार साहेब, डॉक्टर सिंग यांनी अर्थमंत्री म्हणून घेतलेले निर्णय असतील, दुसरीकडे आपण पाहतोय की पंतप्रधान पद असताना त्यांनी भूषवलेलं असताना घेतलेले अनेक निर्णय असतील, या संदर्भातले देखील विविध चर्चा खरं तर त्यांच्या निर्णयाची कायम होत राहिलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी थोड्याच वेळापूर्वी आपण त्यांची देखील प्रतिक्रिया जाणून घेतली, त्यांच्या भावना समजून घेतलेल्या आहेत।